नमस्कार. हरे राम हरे कृष्ण. महाराष्ट्र आपला ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण ठाणे येथील बालकुम विभागातून इस्कॉन मंदिराला भेट देतो आहे. खूप सुंदर मंदिर बनवलं आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि आपल्याला काही व्हिडिओ बनवायचा टाईम मिळाला नाही, म्हणून आज विशेष म्हणून आपण हा व्हिडिओचा सीन घेतो आहे. इथली पूजा आरतीचं टायमिंग, आतलं लोकेशन कसं यायचं, काय आतमधलं मंदिरात आतमध्ये चाललेल्या पूजा आरती याच्या विषयी सर्व माहिती तुम्हाला आम्ही देतो आहे. तर आपण पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि प्रत्येकाला विनंती आहे का व्हिडिओ पाहता पाहता हरे राम हरे कृष्णा हा तुम्ही एक मेसेज टाईप करा. मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत ठाण्यातील बालकुम येथील सुंदर इस्कॉन मंदिरात. पहिल्याच नजरेत मन मोहून टाकणारी वास्तू, भक्तिमय वातावरण आणि हरे कृष्णाच्या गजराने भारलेले हे ठिकाण प्रत्येक भाविकाला शांततेचा अनोखा अनुभव देते. येथे येऊन असे वाटते की काही क्षणासाठी वेळ थांबली आहे आणि मन फक्त भक्तीतच रमले आहे. या मंदिराची वास्तुरचना आधुनिकता आणि पारंपरिक वैदिकीय शैलीचा सुंदर मिलाप आहे. स्वच्छ रेषा, आकर्षक प्रवेशद्वार आणि शांत प्रसन्न परिसर यामुळे मंदिरात प्रवेश करताच भक्तिभाव जागृत होतो. मंदिराच्या रचनेत पारंपरिक भारतीय मंदिर शैलीची प्रेरणा आणि आधुनिक बांधकामाचा सुंदर समतोल दिसून येतो. गुलाबी दगडाचा वापर, आजूबाजूचा शांत वातावरण, सुबक कोरीव काम, आकर्षक खांब आणि उंच शिखर यामुळे संपूर्ण वास्तू दिमाखदार भासते. मंदिराच्या रचनेवर राजस्थान आणि गुजरातमधील पारंपरिक मंदिर स्थापत्य शैलीचा प्रभाव असलेला नमूद केले जाते. या मंदिराचा प्रत्येक दगड जणू भक्तीची कथा सांगतो. प्रवेशद्वारात आत जाताना मनातील गोंधळ शांत होतो आणि डोळ्यासमोर उलगडते श्रद्धा, सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचे नटलेले एक दिव्य विश्व. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. मंदिरात दिसणारी शील एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांची मूर्ती लाखो कृष्ण भक्तांसाठी प्रेरणेचे केंद्र आहे. त्यांनी 1966 मध्ये इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सिक्युएन्सी ची स्थापना करून भगवान श्रीकृष्णाचा भक्तीचा संदेश जगभर पोचवला. जय श्री कृष्ण, राधे राधे, राधे राधे. मंदिरातील श्री राधाकृष्णाच्या दिव्य मूर्ती पाहताच मन भक्तिभावाने भरून येते. श्रीकृष्णाच्या मुखावरील मोहक स्मित, मस्तकी शोभणारा मोरपिसाचा मुकुट आणि हातातील बासरी प्रेम, करुणा आणि आनंदाचा संदेश देतात. मंदिर दर्शनाची वेळ सकाळी 4:30 ते 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत आहे. मंदिर दुपारी 1 ते 4 पर्यंत बंद असते. इथे प्रमुख आरतीच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. मंगळ आरती 4:30 ते 5, शृंगार आरती 7:30 सकाळी ते 8 वाजेपर्यंत, मंगळ भोग आरती 8:30 ते 11:30, राजभोग आरती 12:30 ते 1, वैकालिक आरती 4:30 ते 6:30,
गौर आरती 7 ते 7:30. रात्री मंदिर 9 वाजता बंद होते. तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर ठाणा स्टेशनवरून पूर्णा ही बस आहे जी बाळकूम नाक्यापर्यंत येते. तिथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे. शेअर रिक्षा याची सुविधा उपलब्ध आहे. सुंदर असे भजन कानावरती पडत होते आणि मन अगदी शांत तृप्त होत होते. हरे कृष्ण या मंत्राच्या गजरात हरवून जाताना असे वाटले जणू मनातील सर्व चिंता श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण झाली. इथे येणारा प्रत्येक भाविक काही ना काही घेऊन जातो. कोणी मनशांती, कोणी श्रद्धा, तर कोणी नवा आशेचा किरण. या मंदिरात शांत वातावरण काही क्षण घालवले की मन पुन्हा नव्या उमेदीने आणि सकारात्मक विचारांनी भरून जाते. राधाकृष्णाच्या दर्शनाने डोळे तृप्त झाले तर भक्तिमय वातावरणाने हृदय आनंदाने भरून आले. कधी कधी आयुष्यात मोठ्या उत्तराची गरज नसते. मनाला शांत करणारा एक क्षण पुरेसा असतो आणि असाच क्षण बाळकूमच्या इस्कॉन मंदिरात सहज अनुभवायला मिळते. हरे कृष्णा, हरे कृष्णा, हरे कृष्णा. Thank you.
इस्कॉन मंदिर हे केवळ दर्शनाचे ठिकाण नाही, तर मनाला शांतता, भक्तीला बळ आणि आयुष्याला सकारात्मक दिशा देणारा एक सुंदर आध्यात्मिक अनुभव आहे. हरे कृष्ण.
आरतीच्या तेजस्वी ज्योतीसमोर उभे राहिलो आणि मनातील प्रत्येक प्रार्थना श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केली. त्या काही क्षणांनी आयुष्यभरासाठी सुंदर आठवण बनून मनात स्थान मिळवले. मित्रमैत्रिणींनो, मंदिराच्या दर्शनानंतर या सुंदर हिरवाईच्या बागेत नक्की थांबा. इथली शांतता, स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्य मनाला वेगळीच प्रसन्नता देते. कुटुंबासोबत काही निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. संध्याकाळचे सोनेरी किरण मंदिराच्या भव्य वास्तूवर पडतात आणि संपूर्ण परिसर एक दिव्य तेजाने उजळून निघते. मंद वारा, भक्तिमय वातावरण आणि घुमणारे हरे कृष्णाचा गजर मनाला विलक्षण शांतता देत होता. मित्रमैत्रिणींनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व प्रावासिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हरे कृष्णा हरे राम असे लिहायला विसरू नका. तुमची प्रत्येक कमेंट आम्हाला नवी प्रेरणा देते. जास्तीत जास्त कमेंट करा आणि तुमचा भक्तिभाव आमच्यासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या पवित्र स्थळाच्या सुंदर सफरीत. तोपर्यंत हरे कृष्णा हरे राम, जय जय श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण.